ही आहे पुण्यातील सकाळ. बापरे, पुण्याला एवढी जास्त थंडी आहे, त्या मानाने ना मुंबईला काहीच थंडी नाही. खरं ना, मुंबईपेक्षा वातावरण म्हटलं तर पुण्याचं छान आहे. आणि बापले झोपले तोपर्यंत ना मी पुण्याची हवा मस्त अशी एन्जॉय केली. आणि नंतर ना घरी गेलो. वटी भरणीचा कार्यक्रम आहे, त्यासाठीच ना सगळी फॅमिली एकत्र जमलेली आहे. आणि त्यासोबत ना सगळ्यांना आपापली कामे सुद्धा वाटून दिलेली आहेत. आणि आजकाल एकत्र यायचं म्हटलं ना तर कोणत्या तर कार्यक्रमाची वाट बघावी लागते, तेव्हा कुठं जाऊन सगळी एकत्र येतात. आणि घरामध्ये थंडी वाजते ना, म्हणून सगळी टेरेसलाच जाऊन बसलेली होती उन्हामध्ये. मी मेहंदी सुद्धा उन्हामध्येच काढून घेतली. आणि घरापुढेच ना पाणीपुरी सुद्धा आलेली होती, मग गरमागरम ती सुद्धा खाऊन घेतली. आणि मज्जा मस्ती करून ना सगळ्यांच्या सोबत एक दिवस तर आमचा संपलेला होता पुण्यामधला. आणि दुसऱ्या दिवशी होता तो म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. मग त्याचीच तयारी चालू होती. सगळेजण आपले आंघोळ करून ना नाश्त्यावर तुटून पडलेले होते. मी सुद्धा ना माझं पटकन आवरून घेतलं होतं, कारण का ह्यांच्या नादाला लागले ना मग झालं सगळं काम. कारण मेकअप करण्यासाठी जायचं होतं. मग काय घरातल्यांना लावलं कामाला आणि आम्ही निघालो मेकअप करायला. तसा मी मेकअप करत नाही बाहेरून, कारण का मला ते आवडत नाही. मी तर आपली कामं लावतेल म्हणून बाहेर आलेली होते. आणि चिवताईनं आणि मी ना आज मॅचिंग सुद्धा केलेलं होतं. आणि सेल्फी कॅमेरा चालू असल्यामुळे चिवताईची नाटकी सुद्धा चालू होती. मग काय पार्लर वालीच्या घरीच गेलो होतो मेकअप करायला. मग तिथे ना मस्त अशी गॅलरी होती, त्याच्यामध्येच ना चिमणी खेळायचं काम करत होती. आणि त्या गॅलरीमध्ये ना ऊन सुद्धा खूप छान येत होतं, त्यामुळे तिथं बसायला सुद्धा छान वाटत होतं. आम्ही आपल्या बाहेर उन्हाला बसलो होतो, तेवढ्यामध्ये मेकअप सुद्धा झालेला होता. आणि साऊथ इंडियन टाईपनेच ना सगळा कार्यक्रम झाला, कारण का ते साऊथचे आहे. आणि मोठा ब्लॉग ना मी लवकरच शेअर करेन, ज्याच्यामध्ये ना त्यांच्या थोड्याफार परंपरा ना मी तुमच्याशी शेअर करेन. आणि मेकअप करून घरी निघून गेलो तर मस्त अशी मिठाई रेडी होती. त्याचबरोबर ना सगळं डेकोरेशन वगैरे सुद्धा झालेलं होतं. आता कार्यक्रम कसा झाला ना ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुमच्याशी शेअर करेन.